दोडक्याची बाग 1 एकर अवकाळी पावसात तर 1 लाखापर्यंत नुकसान तर शेतकरी हवालदिल. चांदवड तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि शेतीमालाची त्यामध्ये कांदा, गहू, हरभरा, डोंगळे व पालेभाज्या म्हणून असलेला दोडका या पिकांची अतोनात नुकसान झाले. चांदवड तालुक्यातील शिगवे येथील आत्माराम बोरसे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतगट नंबर 468 येथे 1 एकर दोडका हे पीक लावले असता मात्र त्या पिकाला आतापर्यंत 1 लाख रुपयेपर्यंत खर्च झाला. त्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे त्या शेतकऱ्याची दोडका पिकाची अतोनात नुकसान होऊन 1 लाख रुपयेपर्यंत खर्च झालेला. तरी शासनाने या पिकाची भरपाई मिळेल का अशी अपेक्षा करत आहे. या संदर्भात आत्माराम बोरसे शेतकरी शिंगवे चांदवड यांनी अधिक माहिती दिली. मानवी जीवनाला खाण्यासाठी नागरिक शेतकरी हे वेगवेगळ्या भाजी पदार्थ करत असतो. त्यामध्ये मेथी असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, अन्य पदार्थाचा भाजीपाला करत असतो. त्याच अनुषंगाने मी चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्या शेतामध्ये त्या शेतकऱ्यांनी दोडक्याचं हे पीक केलेलं आहे. मात्र त्या दोडक्याच्या पिकाला काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये संपूर्ण बाग जो लावलेला होता तो होताच असा नव्हता, असा संपूर्ण पावसाने माती मोल केलेला आहे. माझ्यासोबत आणि माझ्या पाठीमागं बघताय संपूर्ण हा बाग त्यांनी 1 एकर बाग लावलेला होता. त्या 1 एकर बागामध्ये संपूर्ण बाग हा उद्ध्वस्त झालेला आहे. अवकाळी पावसाने वारा असेल, गारा असेल यांनी संपूर्ण नुकसान केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता त्या शेतातील जो मालक आहे, तो शेतकरी आहे, तो आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे, त्याशी संपर्क साधणार आहे. तर दादा, काय सांगाल तुम्ही? काल तुमच्या या शेतामध्ये जे इथं पाऊस झाला किंवा जो दोडक्याचं जे पीक केलेलं होतं नुकसान झाले, काय सांगा? काल जो पाऊस झालेला आहे, पाऊस झालेला तर हा झालाच, त्याच्यानंतर गारा पण झाल्या आणि वादळ खूप होतं. तर त्या वादळामध्ये जे नुकसान झालेलं आहे, आता मी म्हटलं कांद्याला बाजार तर नाही आहे, मग काहीतरी दुसरं आपण निवडावं पीक, म्हणून मी दोडका पीक निवडलं. तर जे कालचे जे नुकसान झाले, आजपर्यंत कमीत कमी माझा 1 लाख रुपये खर्च झालेला आहे पिकासाठी उभं करण्यासाठी. चालू झालेलंच होते, 1, 2, 3 मी खोडे केले आणि कालच्या पावसामध्ये असं नुकसान झालेलं आहे. अजूनपर्यंत काय कोणी आलं नाही बघायला. काय अपेक्षा काय तुमची? अपेक्षा काही हेच आहे, सरकारला काय मदत करता येईल तेवढी झाली तर बरंच आहे. पंचनामा वगैरे काय करता आला तर, पण काय आतापर्यंत कोणी आलेलं नाही. आता पुढचं काय उभं करणं सोपं नाही, याला खूप माणसं लागतात उभं करायला. झालं असं नुकसान कालच्या पावसाने. काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही, काय सांगाल? काय यावं त्यांनी कोणतरी पंचनामा वगैरे करावा असं माझं मत आहे. त्यांनी यावं इथे बघावं नुकसान काय काय झालेलं आहे, काही नाही, आणि त्याच्यावर काही निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं. एकंदरीत या ठिकाणी शेतकऱ्याचा 1 एकर बागामध्ये जवळजवळ आतापर्यंत 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. फक्त गेल्या 2 ते 3 या ठिकाणी पुढे चालू झाले होते, बाजारात नेऊन त्यांची काहीतरी सुरुवात झाली होती. मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये संपूर्ण बागाची नुकसान केलेली आहे. त्या संपूर्ण जो बाग आहे तो खाली पडलेला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र आता काहीतरी शासनाने त्यांना मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.